नमस्कार मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमच्या मुलांची आर्थिक साक्षरता. मुलांनो, एकदा काय होतं, एक माणूस कंपनीमध्ये कामाला असतो आणि त्याचा ॲक्सिडेंट होतो. त्याला पायाला खूप लागलेलं असतं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. त्याची परिस्थिती आर्थिक थोडीशी नाजूक असते. त्यांनी हाऊसिंग लोन घेतलेलं असतं, त्याचे हप्ते जात असतात. त्यांनी कार घेतलेली असते, त्याचे हप्ते जात असतात आणि अगदी त्याच्या पगारातनं सर्व हप्ते जाऊन फार काही रक्कम उरत नव्हती आणि घरामध्ये जरा आर्थिक तंगीचं वातावरण होतं. तर अशा माणसाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि खूप सारा खर्च हा होणार होता. त्याची एक छोटी मुलगी होती 12वीला. तिला सुद्धा खूप टेन्शन आलं की घरामध्ये अशी अडचण आहे, माझं 12वीचं वर्ष आहे, मला पण पैसे लागतात आणि आता माझ्या वडिलांना पण खूप पैसे लागणार आहे. तर ती खूप टेन्शनमध्ये होती. परंतु तिच्या आईने तिला समजून सांगितलं की बाळा, तू काही टेन्शन घेऊ नको. पप्पा ज्या कंपनीमध्ये कामाला आहे तिथे त्यांनी पप्पांची एक मेडिक्लेम पॉलिसी काढलेली आहे आणि जो काही सर्व हॉस्पिटलचा खर्च आहे तो त्या मेडिक्लेम पॉलिसीमधनं होणार आहे आणि आपल्याला घरातून 1 रुपया सुद्धा खर्च करण्याची गरज नाही. तर त्या छोट्या मुलीला आश्चर्य वाटलं की एवढा मोठा खर्च कंपनी का करते आणि हे मेडिक्लेम काय प्रकरण आहे. मग त्या छोट्या मुलीने त्या आईकडनं मेडिक्लेम काय असतं हे जरा समजून घ्यायला सुरुवात केली आणि त्या मेडिक्लेम पॉलिसीबद्दल सर्व माहिती त्या मुलीने आईकडनं घेतली. मुलांनो, आपल्या घरामध्ये जे काही मुलं असतात त्यांना आपण आर्थिक साक्षर बनवतो की नाही बनवतो हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वे असा सांगतो की भारतात फक्त 30% लोक हे आर्थिक साक्षर आहे, अर्थसाक्षर आहे. म्हणजे 70% लोक हे अर्थसाक्षर नाही. लोकच अर्थसाक्षर नसेल तर मग मुलांची अर्थसाक्षरता हा थोडा गमतीचाच विषय. आता अर्थसाक्षर मुलं कसे करायची, शाळेमध्ये त्यांना अर्थसाक्षरता शिकवली जात नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्या सिलेबसमध्ये आर्थिक विषयाबद्दल फार काही मुलांना शिकवलं जात नाही. म्हणजे साधारणतः 10वी-12वी पर्यंत तरी असे विषय ह्या शैक्षणिक सिलेबसमध्ये नसतात. तर ही पालकांची जबाबदारी आहे की मुलांना अर्थसाक्षर बनवलं गेलं पाहिजे. तर काही छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला देतो की ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना अर्थसाक्षर हे बनवू शकता. एक तर सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे मुलांना बचत आणि गुंतवणूक याची सवय लावा. बचत आणि गुंतवणूक याच्यामध्ये फरक आहे हा मुलांना समजून सांगा आणि पैसे बचत केल्यानंतर त्याचं काय महत्त्व आहे, ते गुंतवल्यानंतर काय महत्त्व आहे हे त्यांना समजून सांगा. मुलांनो, तुम्ही बघितलं असेल की एक 1-1.5 वर्षाचा मुलगा जरी तुम्ही त्याला कागदाचा तुकडा दिला तर तो हातात घेणार नाही. परंतु त्याला जर तुम्ही 10 रुपयाची नोट जर त्याच्या हातात दिली तर तो नोट त्याच्या हातातून सुटणार नाही, तो तुम्हाला परत देणार नाही. म्हणजे 1-1.5 वर्षाच्या मुलाला सुद्धा कळतं की पैसे म्हणजे काय. परंतु अर्थसाक्षरतेबद्दल आपण इतके गांभीर्याने सुद्धा घेत नाही. पर्टिक्युलरली जी काही मुलांची अर्थसाक्षरता आहे त्याबद्दल आपण गांभीर्याने घेत नाही. तर जसं मी सांगितलं की बचत आणि गुंतवणूक याची सवय मुलांना लावा आणि ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की मुलांना आपण पॉकेट मनी देतो, तो पॉकेट मनी कुठे खर्च होतो त्याचं रेकॉर्ड त्यांना लिहायला लावा. समजा तुम्ही त्यांना 500 रुपये दिले तर ते 500 रुपये कुठं खर्च होतात त्याचं रेकॉर्डिंग त्याला करायला लावा. म्हणजे त्याला कळेल की हे 500 रुपये कुठल्या गोष्टीवरती खर्च होतात. त्याच्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मुलांना शिकवायची आहे ती म्हणजे गरज आणि चंगळवाद. म्हणजे चैनीच्या वस्तू आणि गरज. म्हणजे तुम्हाला पैसे दिल्यानंतर ते तुम्ही तुमच्या गरजेवरती खर्च करता की चैनीच्या गोष्टीवरती खर्च करता हे तुम्ही त्यांना समजून सांगितलं पाहिजे. गरजेची गोष्ट काय आहे
आणि चैनीची गोष्ट काय आहे ही त्यांना समजून सांगितली पाहिजे. म्हणजे गरजेची गोष्ट ही कंपल्सरी घेणं गरजेचं असतं, त्यावरती खर्च करणं गरजेचं असतं. चैनीच्या वस्तूवरती खर्च केला किंवा नाही केला तरी त्यांनी काही फरक पडणार नाही. तर हा फरक तुम्ही त्यांना समजून सांगायचा आहे. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काय आपण घरामध्ये वस्तू खरेदी करतो, म्हणजे तुम्ही भाजीपाला असेल, फळं असेल किंवा किराणा असेल, या सर्वांच्या खरेदी बाबत त्यांना सजग करा. म्हणजे सुरुवातीला खरेदी करून आल्यानंतर तुम्ही त्यांना सांगा की ह्या भाजीचा दर हा आहे, ह्या फळाचा दर हा आहे, हे जे काही मी आज धान्य आणले आहे किंवा साखर आणली असेल, गोड तेल आणलं असेल, याचा दर हा आहे. तर हे त्यांना चर्चेमध्ये तुम्ही त्यांना सहभागी करून घ्या. आणि जे काय आपण घरामध्ये वस्तू आणतो ते काही पॅकेट असतील, त्या पॅकेटवरची माहिती त्यांना वाचायला लावा. म्हणजे त्या पॅकेटची MRP काय, त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक असतात, त्याची एक्सपायरी डेट काय, हे सर्व त्यांना एकत्रित चर्चा करून हळूहळू त्यांना चर्चेमध्ये गुंतवून तुम्ही त्यांना ती वाचायला लावणं गरजेचं आहे. तर त्यातनं ते त्या वस्तूंबद्दल सजग होतील, त्याच्या किमतीबद्दल सजग होतील. त्यांना कळेल की ही वस्तू इतक्या इतक्या रुपयाला आहे, याचं वजन इतकं इतकं आहे, याचा हे किती वेळ टिकणार आहे, फळं किती वेळ टिकता, भाज्या किती वेळ टिकता, तुमच्या जे काही गोड तेल आहे, वस्तू आहे, ह्या किती वेळ टिकता, हे सर्व त्यांना माहिती होईल. त्याच्यानंतर पुढची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांचं बँकेमध्ये अकाउंट ओपन करा. मुलांना बँकेत अकाउंट ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना थोडे थोडे व्यवहार करायला सांगा. चेकबुक काय असतं, बँकेमध्ये पैसे भरतो त्याची डिपॉझिट स्लिप काय असते, RTGS काय असतं, नंतर डिमांड ड्राफ्ट काय असतो, नंतर बँक अकाउंटला नॉमिनेशन लागतं, ते कशासाठी लागतं, त्याचं महत्त्व त्यांना समजून सांगा. तर मुलांचं बँकेत अकाउंट ओपन करणं हे फार गरजेचं आहे. त्यांना एकदा तुम्ही बरोबर गेल्यानंतर त्यांना स्वतः जायला लावा, बँकेमध्ये पैसे भरायला लावा, बँकेतनं पैसे काढायला लावा. त्याच्यातनं त्यांना त्याची माहिती होईल. मित्रांनो, माझ्याकडे BCom झालेले असे काही मुलं येतात की त्यांना स्वतःला जर पाठवलं बँकेत आणि स्वतःचं अकाउंट ओपन कर असं जर सांगितलं तर त्यांना स्वतःचं अकाउंट ओपन सुद्धा करता येत नाही, फॉर्म सुद्धा भरता येत नाही. कोणाची तरी मदत घ्यावी लागते तो फॉर्म भरायला. जर BCom झालेल्या मुलांची ही जर हालत असेल तर बाकी ज्यांना कॉमर्स बॅकग्राऊंड नाही त्यांची काय हालत असू शकते हे तुम्ही समजू शकता. तर मित्रांनो, बँकेत अकाउंट ओपन करणं हे फार महत्त्वाचं आहे. मुलांना त्याची सवय लावा, बँकेत अकाउंट ओपन करा. जे काही तुमच्या प्रॉपर्टीज असतील, मग ते कार असेल, घर असेल, जमीन असेल, त्याच्यासाठी काही खर्च असतात. म्हणजे जसं आता कारचा दरवर्षी आपल्याला इन्शुरन्स भरावा लागतो. आपलं घर असेल तर त्याची महानगरपालिकेची किंवा जी काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याच्या पट्टी भरावे लागतात, त्याचे कर भरावे लागतात. त्या कराचं महत्त्व त्यांना समजून सांगा. कर जर भरले गेले नाही तर काय होऊ शकतं ते सांगा. कर कशासाठी भरावे लागतात, कर भरल्यानंतर त्या स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यातनं काय काय सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देतात हे त्यांना माहिती करून द्या. तुमच्या गाडीचा जर इन्शुरन्स भरला नाही दरवर्षीचा तर त्यांनी काय होऊ शकतं. जर गाडीचा कार ॲक्सिडेंट झाला आणि तुम्हाला जर मोठा खर्च झाला, जसं मी उदाहरण सांगितलं की माणसाचा ॲक्सिडेंट होतो, तसा कारचा सुद्धा ॲक्सिडेंट होतो, कारचं सुद्धा नुकसान होतं, तर तो सुद्धा खर्च कारच्या इन्शुरन्समधनं कसा आपल्याला परत मिळतो हे सुद्धा त्यांना समजून सांगा. आणि मेडिक्लेम बद्दल तर मी तुम्हाला अगोदर सांगितलंच आहे उदाहरण देऊन. नंतर आयुर्विमा म्हणजे काही लाईफ इन्शुरन्स आहे, त्याचं महत्त्व सुद्धा त्यांना समजून सांगा. तर मित्रांनो, जसं आपल्याकडे डाएट जे लोक करतात त्यांच्यासाठी चीट डे असतो, म्हणजे हप्त्यातनं एक दिवस चीट डे असतो. चीट डे दिवशी तुम्ही काही पण खाऊ शकता, परंतु असा घरामध्ये अर्थसाक्षर डे सुद्धा असायला पाहिजे की ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांना अर्थसाक्षर करायचं आहे. म्हणजे फार काही तुम्हाला करायची गरज नाही, फार काय वेळ द्यायची गरज नाही. हप्त्यातनं एक दिवस 1 तास जरी तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली तरी ते हळूहळू अर्थसाक्षर होतील. मुलांनो, मी असं पाहिलेलं आहे की पोस्टाच्या तिकिटावरती रेव्हन्यू स्टॅम्प लावलेले सुद्धा मी अनेक लोकांनी पाहिलेले आहे. म्हणजे मी तरी माझ्या
बघण्यात असे उदाहरण आहे की लोक पोस्टाच्या तिकिटावरती पोस्टल स्टॅम्प लावण्याऐवजी रेव्हेन्यू स्टॅम्प लावतात. जर तुमचे मुलं असे अर्थसाक्षर नसतील तर ते सुद्धा रेव्हेन्यू स्टॅम्प पोस्टाच्या पाकिटावर लावतील. तुमच्या मुलीला, तुमच्या मुलाला अर्थसाक्षर करणं ही तुमची स्वतःची, आईवडिलांची, पालकांची जबाबदारी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि उगाचच माझा मुलगा अजून लहान आहे, तो मोठा झाला की आपोआप कळेल त्याला, अशा संभ्रमात राहू नका. तर तुम्ही त्यांना अर्थसाक्षर करणं हे फार गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो.